नागपूर हे जे आहे हे काँग्रेसच्या विचाराचं शहर नेहमी राहिलेलं आहे आणि आता जेव्हा विचाराची लढाई सुरू झालेली आहे तर इथं काँग्रेसचाच विजय, महाविकास आघाडीचाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आज आपण पाहतो आहे। विकास कोणाचा झाला, जे विकासाचे गुणगान गातात आहेत बीजेपीचे नेता लोक, त्यांना माझा सवाल आहे की नागपूरकरांचा किती विकास झाला आणि त्यांचा स्वतःचा देशात आणि विदेशात आणि नागपुरात किती विकास झाला ते पण यादी त्यांना जाहीर करावं लागणार आहे। नागपूरकरांचं किती नुकसान त्यांनी केलं, नागपूरमध्ये हे टेम्परेचर वाढवण्याचं काम कोणी केलं। आज पहिलेच नागपूरमध्ये सगळ्यात उष्ण परिस्थिती राहायची, सिमेंटचे रस्ते बनवून म्हणाले की 80 वर्ष हे रस्ते चालणार। आज नागपूरमध्ये सगळे रस्ते खोदले गेलेले आहेत, सगळे ट्रॅफिक जाम आहे। त्यामुळे विकासावर त्यांनी चर्चाच करू नये, नाही तर त्यांना अडचण निर्माण होईल असा आमचा सल्ला त्यांना आहे। एक पण 2014 मध्ये मोदीजींनी जे आश्वासन या देशाच्या जनतेला दिलेलं होतं की काळा धन आणू 15 लाख रुपये गरीबाच्या खात्यात टाकले नाही, गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अजिबात नाही। आज आपला देश हा बेरोजगारांचा देश निर्माण करण्याचा 10 वर्षामध्ये त्यांनी जो मानस निर्माण करून त्याला पूर्ण केलं, बेरोजगारी सिगेला पोहोचली, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे। लोकशाहीच्या 4 स्तंभाला त्यांनी हलवलेलं आहे आणि ते सगळी जनता जाणत आहे। नागपूरची जनता ही सुजाण आहे आणि ह्या नरेंद्र मोदीचं सरकार देशामध्ये हा सगळं पाप करत असताना या नागपूरचा प्रतिनिधी सगळ्यांना स्वतःला आपल्याला बलाढ्य समजत होते। प्रधानमंत्र्याचा उमेदवार मीच आहे असं 2014 मध्ये सांगितलं, 2019 मध्येही सांगितलं, प्रधानमंत्री तर झाले नाही, पण देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्यासाठी जी पावलं नरेंद्र मोदींनी उचलली त्या सगळ्या पावलाला यांनी समर्थन केलेलं आहे। त्या पापाचे वाटेकरी हे पण आहेत आणि म्हणून नागपुरामध्ये आज जी काही परिस्थिती आहे ती भाजपच्या विरोधात आहे, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे। मिहान वगैरे सगळे प्रश्न निघणार आहेत विकासामध्ये, विकासावर चर्चा त्यांनी करूच नाही, माझा सल्ला आहे त्यांना। केला तर त्याचं उत्तर आमच्याकडे आहे। सगळे देशात विदेशात नागपुरात काय काय विकास झालेला कोणाचा तो आमच्याजवळ सगळी माहिती आहे, त्यामुळे विकासावर आलंच नाही पाहिजे असा सल्ला आमचा आहे त्यांना। पण तरी सुद्धा आणली चर्चा तर विचारावर चर्चा आणावी। काय संघाने काय भाजपनी काय या देशावर 10 वर्षामध्ये या व्यवस्थेला कसे तिनतेरा वाजवले त्या सगळ्या विषयावरची चर्चा आम्ही करू आणि भाजपला कशासाठी मतदान करायचं। महागाई कमी केली, बेरोजगारी संपवली, शेतकऱ्यांना न्याय दिला, असं कुठलंही चित्र आज नाही। उलटी गरिबी या देशामध्ये वाढवली आणि मुठभर लोकांना श्रीमंत केलं। जीएसटी सारखा कायदा आणून या देशामध्ये सर्वसामान्य लुटून आपल्या मित्रांना पोचणारं हे सरकार जे आहे नरेंद्र मोदीचं आणि भाजपचं, त्याला आता जनता परास्त केल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि म्हणून ही लढाई आपण मगाशी म्हणत होतो गडकरी वर्सेस विकास ठाकरे, ही लढाई ती नाही आहे, ही अन्यायाच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्स ही लढाई लढते आहे आणि या लढाईमध्ये इंडिया अलायन्सचा विजय होणार हे निश्चित आहे। चालत राहतात निवडणुकीच्या कितने वोटिंग से लीड हमने वहाँ का लैकुना पूरा क्लियर किया है। अभी हम पूरे बूथ के ऊपर ये चुनाव लड़ेंगे। जो हम लोगों ने 5 जो व्यवस्था है, युवा है, महिला है, किसान है, गरीब है, मजदूर है, ऐसे 5 व्यवस्था के लिए हमने 25 गारंटी दी है। और वो गारंटी हमारे नेता राहुल गांधी जी ने जो देश का सफर किया है, पदयात्रा की है, गरीबों को गले लगाया है, किसानों को लगाया है, युवाओं को लगाया है, महिलाओं को लगाया है, उनका दर्द समझकर लोगों की भावनाओं को हमने गारंटी में उतारा है। और महिलाओं को हर साल, गरीब महिला को 1 लाख रुपए देने का हमने वादा किया है। बेरोजगारों को नौकरी देने का वादा हमने किया है। नौकरी नहीं दी तो उनको हर महीने में पैसे कैसे देने का वो वादा हमने किया है। किसानों को हमने एमएसपी देने का वादा किया है, किसान का कर्जा माफ करने का वादा किया है। तो ऐसे 25 वादे हमने किए और वो पूरे करेंगे। उनके जैसे जुमलेबाजी हम नहीं करेंगे और इसलिए जनता का विश्वास
उसकी शुरुआत ये नागपुर से होने वाली है, जहां नागपुर से ये जो यहाँ से जो गलत विचारधारा के साथ देश जो चलाया जा रहा था, उसका जवाब बाबा साहब अम्बेडकर के दीक्षा भूमि से दिया जाएगा। ये संकल्प हम लोगों ने लिया है। और आज आपने देखा होगा कि जो लोग यहाँ पर आए हैं, ये खुद आए हो, किसी को लाए हुए लोग नहीं है। ये जन आंदोलन यहाँ पे इस चुनाव में आपको देखने मिलता है और ये जन आंदोलन एक परिवर्तन पूरे देश में करेगा। इस तरह का माहौल आज हमारे उम्मीदवार विकास ठाकरे के रूप में आपने देखा है। दोन जागा देऊ केलेल्या आहे, तसेच सोबतच्या पक्षांनी दोन जागा द्यायची इच्छा आहे. आचारी पत्कारणार नाही बघा, अलायन्स मध्ये आम्ही किती जागा जागा द्यायच्या ठरतील त्यावेळेस आम्ही सांगतो. मूळ प्रश्न आहे की प्रकाश आंबेडकर साहेब सेंटर अलायन्स बरोबर राहतील, त्यासाठी काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे. मला वाटतं की आज कुठल्याही परिस्थितीत शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्याच्यातून मध्यस्थी करतील आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना अलायन्स मध्ये ठेवतील असा आमचा प्रयत्न. महायुती कैरी है 45 पार, वंचित राहावी सोबत त्यासाठी बिल्कुल आमचा पूर्ण प्रयत्न. महायुती कैरी है 45 पार, क्या कहोगे? महायुती कह रही है कि 45 पार महाराष्ट्र में. उनका तो अभी 0 बजट होने वाला है. ये घोषणाएं सिर्फ दिखावे है. उनके पास कुछ बचा नहीं है, दूसरे के एमएलए चोर लेते हैं, उनके पास उम्मीदवार नहीं है. ऐसे लोग जब घोषणा करते हैं तो समझ लेना कि उनकी परिस्थितियाँ क्या है. नागपुर का ही हमारा राजू पारवे को चोर उठा के लेके गए, तो उनकी स्थिति क्या है इसका अंदाज है. उनके पास ना उम्मीदवार है, दूसरे का घर का लाना और अपना घर सजा के बताना कि ये मेरा ही है. तो ये जो डाका डालने की जो प्रवृत्ति इनकी रही है बीजेपी की, सत्ता के आधार पर केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग जो बार बार किया है, उसका यह है. लेकिन लोकतांत्रिक व्यवस्था में जनता बड़ी होती है और लोकतांत्रिक व्यवस्था में जनता जब अपना हिसाब चुकाती है तो इनको अकल ठिकाने आएंगे. क्योंकि जिस तरह से तानाशाह प्रवृत्ति देश में पैदा करने का काम मोदी सरकार ने किया है, बीजेपी ने किया है, अब ये तानाशाह प्रवृत्ति इस देश में नहीं चलेगी. उसको लगाम लगाने का काम देश की जनता करेगी. बात समझ लो कि इस बार काँग्रेस का उमेदवार हम किसकी जैसे घोषणा नहीं करते. 2.5 लाखांनी तुम्ही हारले होते, 6.5 गडकरींनी घेतले, 4.5 लाख तुम्ही घेतले. ठाकरे साहेब किती मत घेणार आहेत त्यावेळी? या ही जी काही तानाशाह प्रवृत्ती या देशामध्ये आहे, मी कोणी उमेदवाराचं नाव घेणार नाही विरोधकांच्या, या तानाशाह प्रवृत्तीचा नाश नागपूरची जनता करेल आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना बहुमताने निवडून देईल. ही परिस्थिती आज आहे. सगळे गट मिळून लढणार आहे का काँग्रेस? तुम्हाला काय दिसलं आज?